तर नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इतिहासाचे म्हणजेच हिस्ट्रीचे 30 प्रश्न पाहणार आहोत. ते कोणत्याही एक्झामसाठी उपयुक्त आहेत. तर प्रश्न क्रमांक पहिला, सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोथल हे बंदर सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर आहे. प्रश्न क्रमांक 2, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रगुप्त मौर्य. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी, लुंबिनी. लुंबिनी येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 4, महावीर कोणत्या धर्माचे प्रवर्तक होते? तर याचं योग्य उत्तर आहे जैन धर्माचे प्रवर्तक होते. प्रश्न क्रमांक 5, अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बौद्ध धर्म हा अशोकाने स्वीकारला. प्रश्न क्रमांक 6, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण? याचं योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त पहिला. गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त हा पहिला. प्रश्न क्रमांक 7, नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुमारगुप्त याने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 8, दिल्ली दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुतुबुद्दीन ऐबक. याचं योग्य उत्तर बी. प्रश्न क्रमांक 9, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे बी, बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. अकबराचा वित्तमंत्री कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे राजा तोडरमल हा अकबराचा वित्तमंत्री होता. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11, ताजमहल कोणी बांधला? तर याचं तर सर्वांना उत्तर माहिती असेल. पर्याय क्रमांक बी, शहाजहान याने. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व तो रायगड किल्ल्यावर झाला. तर याचं योग्य उत्तर आहे 1674. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. वसईचा तह कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1802 साली वसईचा तह झाला. प्रश्न क्रमांक 15, 1857चा उठाव प्रथम कुठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे मेरठ या ठिकाणी 1857चा उठाव झालेला आहे प्रथम. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 17, काँग्रेसचे संस्थापक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे A.O. ह्यूम हे काँग्रेसचे संस्थापक आहेत. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 18, बंगालची फाळणी कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1905 साली बंगालची फाळणी झाली. प्रश्न क्रमांक 19, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1919 साली. प्रश्न क्रमांक 20, असहकार आंदोलन कधी सुरू झाले? तर याचं योग्य उत्तर आहे 1920 साली असहकार आंदोलन सुरू झाले. सॉरी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 21, दांडी यात्रा कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1930 साली दांडी यात्रा झाली.
प्रश्न क्रमांक 22. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर याचं योग्य उत्तर आहे 1942 साली भारत छोडो आंदोलन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 23. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर याचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 24. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर याचं तर प्रश्नाचं सर्वांना उत्तर माहितीच असेल. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 26 जानेवारी 1950 रोजी आपली भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रश्न क्रमांक 26. लोह पुरुष म्हणून कोण ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 28. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. पर्याय क्रमांक बी. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत हे. प्रश्न क्रमांक 29. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद फौजेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा.